हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. चला तर आज मी सकाळी माझा व्लॉग स्टार्ट करते आहे, म्हणजे इट्स अ मॉर्निंग. आणि आजी इथे मस्त चहा बनवते. आता तुम्हाला वाटत असेल की अरे लास्ट व्लॉगमध्ये तर आजी नव्हती, ती गावाला गेली होती, मग आता अचानक कशी आली. तर माझ्याकडनं 2 व्लॉग स्वॅप झाले. म्हणजे हा माझा जो व्लॉग आहे हा आहे सॅटर्डेचा, आणि संडेचा व्लॉग याच्यापूर्वी मी टाकलेला, कारण तो आषाढी एकादशीचा होता. तर मी म्हटलं की चला आपण आधी आषाढी एकादशीचा टाकू, कारण जस्ट रिसेंट आषाढी एकादशी झाली आहे आणि त्यानंतर मी ठेऊरचा व्लॉग टाकेल. चला तर सकाळ झाली होती मस्तपैकी. आजी चहा बनवत होती. ती बोलली की आज मीच बनवते, तू पटापट तुझं आवर, अव्यूचा आवर, कारण अव्यूचा आवरायला वेळ लागेल. आता आम्हाला का लवकर आवरायचं आहे, कारण आम्हाला जायचं होतं ठेऊर गणपतीचं दर्शन करायसाठी. म्हणून आम्ही नाश्ता वगैरे काही एवढं केलं नव्हतं. मी अव्यूला थोडंफार भरवलं होतं. प्रीतमने पण चहा बिस्किटच खाल्ला आणि आजीने मी सुद्धा चहाच पिला. आणि पण ॲक्च्युली झालं असं ना की आधी रुपालीचा आमच्याबरोबर यायचा काही प्लॅन नव्हता. आणि मग मी तिला विचारलं की तुझं पॉसिबल आहे का यायचं. तर ती बोलली माझं पॉसिबल तर आहे यायचं, पण मला 1 तास लागेल. तर मी म्हटलं चल 1 तास आहे तर यांच्यासाठी मी एकदम बेसिक नाश्ता बनवते. मग मी यांच्यासाठी पोहे बनवले, कारण आपल्याला जाऊन येईपर्यंत भूक लागणारच होती. आणि त्याचबरोबर मी कुकरमध्ये वरण भातसुद्धा लावून ठेवलं होतं. पण काय झालं पुढे ते सांगतेच तुम्हाला. चला तर माझी आंघोळ वगैरे झाली आहे. आता मी देवपूजा करून घेते, कारण माझ्याकडे 1 ते 1.5 तास होता. आणि आम्ही म्हणजे ऑन द वेज त्यांना आम्ही पिक करणार होतो, पण त्यांना 1 तास लागणार होता, कारण तुषारने गाडी सर्व्हिसिंगला दिली होती. चला माझी देवपूजा पण झाली आहे. त्यानंतर मी इथे दूध गरम करायला ठेवलं आहे, कारण मला थोडंफार दूधसुद्धा कॅरी करायचं होतं अव्यूसाठी. आणि त्याचबरोबर मी मखानेसुद्धा कॅरी करणार होते अव्यूसाठी. तर माझ्याकडे हे थोडे जे भाजलेले मखाणे होते ते संपले होते, म्हणून मी आता थोडेसे मखाने भाजून घेत आहे, कारण भाजून घेतल्यानंतर ते क्रिस्पी होतं आणि अव्यू खाण्यात मजा घेतो म्हणून. आणि माझं दूधसुद्धा तापलं आहे, ते मला घेऊन तर जायचंच होतं. आणि प्रीतम मला बोलला की मला मस्त कॉफीसुद्धा दे, कारण बाहेर मस्त पाऊस सुरू होता. म्हणून मी ते मस्त कॉफी बनवली अव्यूच्या बाबांना, म्हणजे प्रीतमला कॉफी दिली. आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता अव्यूसुद्धा इथे रेडी आहे. मी आधी अव्यूचं आवरलं, त्यानंतर मी स्वतःचं आवरलं. आणि प्रीतमला आवरायला, म्हणजे प्रीतमची आंघोळ झाली होती. तो बोलला होता की मी पटकन 5 मिनटात रेडी होऊन जाईल, पण आधी तुझं तू सगळं आवरून घे. आता बघा अव्यूचं असं झालं आहे की आज आपल्याला बाहेर जायचं आहे, आणि बाहेर जायचं आहे म्हणजे गाडी कोण चालवणार, तर बाबा चालवणार. म्हणून तो बाबांना चिपकूनच होता की चला लवकर आपल्याला जायचं आहे म्हणून. हे झाड तुम्ही बघताय का, हे झाड मी 200 रुपयाचं घेऊन आली माझ्या दाराजवळ ठेवायला, कारण हे खरंच खूप छान वाटतं आणि ते रेड कलरचं असल्यामुळे थोडंसं अट्रॅक्ट पण करतं. त्याचबरोबर पाऊस होता आणि आजीला मी म्हटलं की तू तुझ्यासाठी स्वेटर तुझा घे, कारण रस्त्याने थंडी वगैरे लागली तर आता तुला उद्या जायचं आहे मुंबईला, त्यामुळे ताप वगैरे नको यायला. म्हणून मी तिला स्वेटर घ्यायला सांगितलं. आणि तसंही मी अव्यूसाठी बॅग नेहमीच कॅरी करते, त्याचबरोबर मी तिचा स्वेटरसुद्धा कॅरी केला. आता तुम्ही बघू शकता आम्ही खाली उतरलो आहे निघायसाठी, आणि बाहेर मस्त पाऊस येऊन गेला आहे. म्हणजे पाऊस सुरूच होता, पण भरपूर कमी सुरू होता, पण सुरू होता. आणि आम्हाला एवढं काही पावसाचं पडलं नव्हतं, कारण आम्हाला गाडीनीच जायचं होतं. चला तर आपण निघूया. इथे मी, आजी, प्रीतम आणि अव्यू आम्ही चौघही निघालो आहे. आणि आता विदिन 5 to 7 मिनिट्स आम्ही तुषार आणि रुपालीलासुद्धा पिक करणार आहे. पिक करणार आहे म्हणजे ते लोहगाव चौकातच येणार होते. ते राहायला येरवड्याला आहे, पण आम्हाला जर येरवडा जाऊन परत यायचं म्हटलं तर आम्हाला लिटरली त्यांचं राईट साईडला घर, आम्हाला लेफ्ट साईडला निघायचं होतं. म्हणून आम्ही त्यांना म्हटलं की तुम्हीच इथेपर्यंत या आणि मग आम्ही चौकातून तुम्हाला पिक करतो. ओके, सो बघा इथे अव्यू झोपीत आला आहे ऑलमोस्ट, म्हणजे त्याचे डोळे लागत आहे, तो उघडतो आहे, पण तो झोपलाच नंतर. आणि नंतर आम्ही मस्त एन्जॉय करत करत आमच्या डेस्टिनेशनला पोहोचणार होतो. पण पोहोचायच्या आधी झालं असं की तसं तर सॅटर्डे होता आणि आमचं प्लॅन होतं 10 ते 11च्या मध्ये निघायचं. पण बिकॉज आम्ही थोड्या वेळ थांबलो, कारण रुपाली आणि तुषारलासुद्धा यायला थोडा वेळ लागणार होता. पण त्याच ड्युरेशनमध्ये आम्हाला मस्तच ट्रॅफिक लागला. आणि पाऊस आणि ट्रॅफिक हे मी आलं म्हणजे तुम्हाला जिथे तास 1.5 तास लागणार आहे तिथे 2.5 ते 3 तास लागायला काहीच वेळ लागत नाही. पण लकीली एवढा काही
ट्रॅफिक होता नाही, म्हणजे ट्रॅफिक तर होता पण एवढा वेळ लागला नाही ट्रॅफिक क्रॉस करायसाठी. आणि बाहेर तुम्ही बघू शकता की ढगं असे लिटरली पूर्ण भरून होते गच्च. असं वाटत होतं कितीच पाऊस येईल, पण अशाच वातावरणात नाही का बाहेर पडायची वेगळीच मज्जा असते. छोटे छोटे झाडंसुद्धा मोठे झाली असते आणि असं असं खूप ग्रीनरी असते. आणि इथे एक मस्त नदीसुद्धा आम्हाला लागली होती डाव्या साईडला, त्याला भरपूर असं पाणी होतं. यापूर्वीसुद्धा मी या रस्त्याने गेली आहे जेव्हा आम्ही मेहर रिट्रीटला गेलो होतो, पण त्यावेळेस या नदीला पाणी अजिबातच नव्हतं. आणि आता बिकॉज ऑफ पावसाळा लागला आहे तर मस्त हिरवळ, त्याचबरोबर नद्यांना पाणी, असं सगळं मस्त होतं. त्याचबरोबर आम्ही असं नाही का गोष्टी करता करताच पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनला. तिथे पार्किंग होती, आम्ही पार्किंगला गाडी वगैरे पार्क केली. ॲक्च्युली गाडी ना म्हणजे 4 व्हीलर जर मंदिराच्या बाहेर कुठे अशी जागा नसते तर तुम्हाला काहीतरी 200-300 मीटरच्या आधीच गाडी लावावं लागते. तर आम्ही गाडी पार्क केली तिथे. त्यानंतर मी माझं थोडंफार देवासाठी फुलं वगैरे घेतली. सगळ्यांनी आमची चपले वगैरे एका पिशवीमध्ये भरून तिथे ठेवून दिले. आणि आता तुम्हाला मी थोडंसं दाखवते की मंदिर कसं आहे वगैरे. जसं आपण एंटर करतो ना, जे मेन एंट्रन्स आहे तिथनं उजव्या साईडला खूपच सुंदर असं तुळशीचं वृंदावन आहे. एक्झॅक्ट मधोमध ते आहे आणि खूपच सुंदर वाटत होतं ते बघून. मला पर्सनली तुळशीचं वृंदावन खूपच आवडते. तर माझ्या डोक्यात होतं नेहमीपासनं जेव्हा मी माझं स्वतःचं घर घेईल तसं, तर माझं आणि प्रीतमचं आहे की आपण असं ओपनमध्ये बांधूया, पण बघूया जसं होईल तसं. त्यानंतर थोडं डावीकडे पुढे गेलो की तिथे एक छान हनुमानाचं छोटंसं मंदिर आहे. मंदिर म्हणजे तिथे त्यांनी मूर्ती स्थापना केली आहे. आणि त्यानंतर आम्ही लगेच लाईनमध्ये लागलो, कारण लोक येत जात होती आणि आम्हाला भीती होती की गर्दी आणखी वाढेल. म्हणून आम्ही इकडे फिरता आधी लाईनमध्ये लागलो आणि विचार केला की आधी आपण मेन गणपतीचं दर्शन घेऊया. तसे तुम्हाला माहितीच असेल, कोणाचंही दर्शन घ्यायच्या आधी गणपतीचं दर्शन घेणं खूपच गरजेचं असते, कारण पहिली पूजा ही नेहमी गणपतीचीच होत असते. म्हणून आम्ही गणपतीचं दर्शन आधी करायचं डिसाईड केलं. तसं तर इथे मोबाईल अलाउड नव्हता, पण तरीसुद्धा मी छोटीशी क्लिप घेतली, गणपती बाप्पा मोरया, सगळ्यांना सुखी ठेवा. गणपतीचं दर्शन छान झालं आमचं. त्यानंतर जिथे बाहेर छोटे छोटे मंदिरं होते आणि बाकीचे देव होते त्यांचंसुद्धा आम्ही दर्शन घेतलं. इथे पिंडसुद्धा होती महादेवाची, त्यांचंसुद्धा दर्शन घेतलं. त्याचबरोबर इथे हनुमानजी होते आणि दत्त महाराजांचं पण एक छोटंसं मंदिर होतं. ते आत मला जायला पॉसिबल नाही झालं, पण जिथे जिथे जवळपास पॉसिबल झालं तिथे जाऊन मी दर्शन घेतलं. आणि त्याचबरोबर ना इथे एक आणखी मंदिर होतं. मंदिर म्हणजे ती मूर्ती होती मोठी, त्यांनी ठेवलं होतं तिथे त्याला. ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवतेच. आता इथे मी म्हटलं चल आमचे थोडेफार फोटोज घे, म्हणजे आजी आली आहे तर आठवणीत राहील की आजीबरोबर आपण इथे आलो होतो म्हणून. तसं तर आजी लग्नानंतर माझ्याकडे 2 ते 3दा आली आहे, पण आता पुढे ती कधी येईल माहिती नाही. हेच ते मंदिर होतं ज्याबद्दल मी बोलत होती, म्हणजे मूर्ती होती पण त्यांचं नाव आता मला आठवत नाही आहे. आणि इथे मोठा असा वर कळस आहे. नेहमी असं म्हणतात की कळसची पहिली पूजा असते. त्यानंतर बाहेर इथे भरपूर अशी दुकानं होती जिथे तुम्हाला प्रसाद वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. पेढे वगैरे होते. आणि अवयूने इथे भयंकर धिंगाणा केला, कारण तिथे टॉईस त्याला दिसत होते, बॉल त्याला दिसत होते आणि त्याला ते हवंच होतं. खूपच जास्ती त्यांनी धिंगाणा केला. आणि मग आम्ही त्याला घेतलं की नाही ते सांगतेच तुम्हाला. इथे ना अंजीरसुद्धा होते आणि माझ्या डोक्यात होतं की मी अंजीर घेऊ, पण जेव्हा मी त्यांना भाव विचारले तर त्यांनी भाव तर जास्ती सांगितलेच, पण तरीसुद्धा मी घेणार होती, पण त्या खूप भरपूर रूढ होत्या. तर मला असं वाटलं की नको घ्यायला, म्हणून आम्ही तिथे काही घेतलं नाही. त्यानंतर इथे पेरूचे भरपूर असे दुकानं होते, म्हणजे भरपूर लोक पेरू विकत होते, जे की खरंच टेस्टला इतके भारी होते ना. पण बिकॉज पावसाळा सुरू आहे आणि मला रिस्क नको, कारण प्रीतमची आणि अव्यूची ऑलरेडी थोडी तब्येत खराब आहे, त्यामुळे मी काही घेतलं नाही. आणि मग आम्ही त्याच्या पुढे निघालो. त्यानंतर इथे रस्त्यात ना डावीकडे आम्ही जेव्हा टर्न घेत होतो, इतका मस्त मसाल्यांचा सुगंध होता, इतका मस्त होता की मला आणि रुपालीला राहावलं नाही. आम्ही तिथे विचारायला गेलो की हा जो ॲक्च्युली जो सुगंध होता ना तो मॅगी मसाल्याचा होता, पण आम्ही त्यांना विचारलं की हा जो सुगंध आहे तो कशाचा आहे, तर ते बोलले की हे मिक्स्ड मसाल्यांचा सुगंध आहे. पण आम्हाला कळालंच नाही ना की ते कशाचा सुगंध आहे, त्यामुळे मग आम्ही काही मसाले घेतले नाही. त्यानंतर रस्त्यात घरी येताना ऑलमोस्ट 1 ते 1:30 वाजला होता आणि आम्ही डिसाईड केलं की घरी जाऊन परत जेवायलासुद्धा उशीर होईल, म्हणून आम्ही इथे शिव मल्हार म्हणून एक स्पेस आहे, रेस्टॉरंट होतं, तिथे थांबलो. आणि
की मस्त हवा सुरू होती, जे की तुम्हाला माझ्या केसांवरनं आणि माझ्या एक्सप्रेशन्सवरनं कळतच असेल. प्रीतम आणि अविव बाहेरच उभे होते, कारण अविवला मस्त वाटत होतं, वेदर पण खूप छान होतं आणि थोडासा पाऊस येऊन गेला होता, त्यामुळे थंड थंड वारा होता. असं झालं आणि सगळ्यांना एवढी भूक लागली होती की आमची भेळ आल्याबरोबर आम्ही पटापट सगळ्यांनी खाऊन टाकली. आणि त्यानंतर आम्ही त्यांना पिठलं भाकरीचं ऑर्डर दिलं होतं, पण पिठलं भाकरी व्हायला ते बोलले होते 15 मिनटं लागेल. मग 15 मिनटात काय करायचं, तर आम्ही भेळ आणि एक मिसळपाव ऑर्डर केलं होतं आणि ते सुद्धा आम्ही सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं आणि त्यांचं पिठलं भाकरी खूपच यम्मी होतं. प्रीतम बोलला की आता जाताना यांना इथेच मध्येच नको सोडायला, चला तर आपण त्यांना त्यांच्या घरी सोडू आणि त्याच्यानंतर आपण पुढे निघू. म्हणून आम्ही डिसाईड केलं की रुपालीच्या घरी जायचं. घरी नाही जायचं डिसाईड होतं, जस्ट त्यांना तिथे ड्रॉप करूया आणि पुढे निघू. पण त्यांनी आम्हाला भरपूर फोर्स केलं की थोड्या वेळ तरी चला चला. त्यामुळे मग आम्ही रुपालीकडे थोड्या वेळ गेलो, तिथे बसलो. त्यानंतर तिने मस्त चहा बनवला आणि तुषार आणि रुपालीने आमच्यासाठी वडापाव आणि मूग डाळाचे वडे बाहेरूनच ऑर्डर केले. ते सगळं आम्ही मस्त खाल्लं आणि त्यानंतर आम्हाला घरी येईपर्यंत काहीतरी 6 वाजून गेले होते. आणि हा जो रस्ता तुम्हाला आता दिसला ना, हा येरवाड्याचा रस्ता आहे. ही बाल्कनी रुपालीच्या घरची आहे. मी रुपालीला म्हटलं इथलं खूपच सुंदर असं बाल्कनी आहे तिची, म्हणजे तिने झाडं नाही लावली आहेत, पण हे जे आजूबाजूचे झाडं आहेत ना, त्यामुळे इतकं मन प्रसन्न होतं. तिथे ते छोटे छोटे चिमण्या होत्या, त्यांचा आवाज येत होता. म्हटलं चला आता नेहमी बसून चहा पिण्यापेक्षा मी इथे उभं राहून मस्त निवांत चहा पिते. आणि या झाडावर ना एक चमकादरसुद्धा होता, पण तो काही कॅप्चर नाही झाला, पण तो होता आणि तो रोज तिथेच असतो. तो म्हातारा झाला आहे असं म्हणत होती मला रुपाली, की तो चमकादर म्हातारा झाला आहे. असो, त्यानंतर आम्ही इथे मस्त चहा खाणं पिणं केलं आणि 6 वाजेपर्यंत घरी आलो. त्यानंतर रात्रीच्या जेवणाला मी साधं वरण भात बनवलं, ज्याबरोबर मिरची आणि थोडेफार पापड तळून घेतले होते. असा आमचा दिवस गेला. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय गाईज, टेक केअर.